19 ऑगस्ट श्रावण शुद्ध पौर्णिमा। ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा या दिवशी आहे। बहीण आपल्या भावाचं औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते। बहीण भावाला प्रेमसूत्राने बांधते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो। त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा ही बहिणीची प्रमुख भूमिका असते। येणबद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वा प्रतिबंधानी रक्षेमा चलमाचल। याचा अर्थ जे रक्षसूत्र असुर राजा बळीला बांधलं तेच मी तुम्हाला बांधत आहे, तुमचं रक्षण हो। पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधली, त्याला आपलं भाऊ केलं आणि नारायणाची मुक्तता केली। तो दिवस होता श्रावण पौर्णिमेचा। 12 वर्ष इंद्र आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध चाललं। आपली 12 वर्ष म्हणजे त्यांचे 12 दिवस। इंद्र थकला आणि पळून जाण्याच्या सिद्धतेत होता, म्हणून इंद्राने म्हणजे इंद्राची पत्नी ही गुरुना बृहस्पतींना शरण गेली। गुरुनी सांगितले, जर तू संकल्प करशील की माझे पतिदेव सुरक्षित राहावे आणि उजव्या मनगटावर जर धागा बांधशील तर इंद्र युद्ध जिंकेल। आणि इंद्र युद्ध जिंकलाच होता आणि संकल्प साकार झाला। या दिवशी वातावरणामध्ये यमलहरींचे प्रमाण जास्त असते। जीवाच्या देहात त्यांचे प्रमाण 30% अधिक झाल्यास धोका। म्हणून शिवतत्वाला जागृत करून सुषुम्ना नाडीची जागृती करून प्रत्यक्ष बहिणीद्वारे प्रवाहित होणाऱ्या यमलहरींना तसेच सूर्य नाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते। बहीण आणि भाऊ यांना स्वतःतील देवाणघेवाण हिशोब न्यून करण्यासाठी ही एक संधी असल्याने या संधीचा दोन्ही जीवांनी लाभ करून घेतला पाहिजे। श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने नेसलेल्या जरीच्या साडीचा पदर पाडून त्याच्या बोटाला बांधला। असाच भाव प्रत्येक बहिणीने ठेवला पाहिजे। आणि म्हणून भर दरबारात झालेल्या वस्त्रहरणाच्या वेळी तिची लाज राखण्यासाठी श्रीकृष्ण धावत आला। प्राचीन काळी राखी बांधण्याची पद्धत म्हणजे अखंड तांदूळ एका पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळून त्याला रेशमी धाग्याने गाठ बांधत आणि ही राखी बांधली जात असे। हल्ली दुकानात अनेक प्रकारच्या राख्या मिळतात, पण आपण मात्र रेशमी धाग्याच्या बनलेल्या सात्विक आकृतिबंध असलेल्या लाभदायक राख्या। या दिवशी पाटाभोवती रांगोळी घालून बहीण भावाला पाटावरती बसवते आणि बहीण आणि भाऊ दोघेही देवाला एकमेकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात। मग बहीण कुंकवाचा टिळा लावून उजव्या मनगटावर राखी बांधून औक्षण करते। सोन्याची अंगठी व सुपारी यांना अर्धगोलाकार ओवाळून म्हणजे भावाच्या उजव्या खांद्यापासून आरंभ करून त्याच्या डाव्या खांद्यापर्यंत आणि नंतर डाव्या खांद्यापासून पुन्हा उजव्या खांद्यापर्यंत असे 3 वेळा करून अर्धगोलाकार औक्षण करते। नंतर डोक्यावर अक्षता घालते आणि त्यानंतर भाऊ सात्विक भेट बहिणीला देतात। बहिणीच्या अनाहत चक्रामध्ये तारक शक्ती कार्यरत असते आणि ती शक्ती राखीकडे प्रक्षेपित होत असते। शक्तीचे संरक्षण कवच निर्माण होते, चैतन्य कणांचे प्रक्षेपण होते। अशा पद्धतीनं रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो।